मुंबई, ठाणे, रायगडमध्ये तुफान पाऊस होतोय। रात्रीपासून मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाचा जोर वाढलाय। सकाळपासून सुद्धा मुंबईमध्ये पावसाचा जोर हा कायम आहे। हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे। राज्यभरामध्ये ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे आणि त्याचनुसार आता पावसाने जोर धरलाय। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। आपण पाहतोय मुंबई, ठाणे, रायगडमध्ये तुफान पाऊस सुरू आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। खरं तर राज्यभरामध्ये पावसानं हजेरी लावली आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा सकाळपासून जो आहे तो पाऊस पडत आहे। पुण्यातील अनेक भागामध्ये हा पाऊस आपल्याला पडत आहे। पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। आपण पाहिलं की आळंदी आणि देहू या ठिकाणाहून पालख्या ज्या आहेत आता प्रस्थान झालेले आहेत। आज माऊलीची पालखी प्रस्थान होणार आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती वारकरी जे आहेत लाखो इथं आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत आणि खरं तर त्यांच्या पेरण्या झालेल्या आहेत, त्यांच्या शेतीची सगळी कामं जी आहेत ते झालेली आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती निसर्गाने ज्या पद्धतीनं बरसायला सुरुवात केलेली आहे ते खरं तर खूप एक चांगला जो जो निसर्ग आहे, जो पाऊस आहे तो सध्या होताना दिसत आहे राज्यभरामध्ये। पुण्यातील धरणं आहेत ती आता 70% अधिकची भरलेली आहेत आणि या सगळ्या पावसामुळे बळीराजा जो आहे तो सुकावलेला आहे। शहरामध्ये सकाळपासून जो आहे तो पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झालेली आहे। तर या सगळ्या सकाळीच पाऊस सुरू झाल्यामुळे शाळेत जाणारे जे विद्यार्थी आहेत त्याचबरोबर सकाळी कामावर जाणारे जे चाकरमानी आहेत या सगळ्या पावसामधून वाट काढत जायचा आपल्या मार्गक्रम या ठिकाणी करताना दिसत आहेत। एकंदरीत आज पहाटेपासून जो आहे तो पुण्यामध्ये पाऊस पडताना दिसत आहे। नीलम जी नक्कीच, धन्यवाद चंद्रशेखर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।